योजना राबवलेली आहे. दरमहा 10,000 पेन्शन हे ते 1-2 त्याच्या स्कीमातून 9-10 नियम राबवलेले आहे, ते जाहीर केलेले आहे. ते केव्हा सुरू होणार? नाही, विषय असा आहे की हे सर्व कामं चालू आहेत, त्याच्यात काय बदल केले पाहिजेत. प्रति बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण मुंबई येथे दादर येथे आज कामगार मोर्चा या एक दिवसीय अधिवेशन या ठिकाणी होते आणि त्या अधिवेशनाला याच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष आपल्यासोबत विजय भाऊ हरगुडे आहे. तर त्यांच्यावर नाम जाणून घ्या. नेमकं आज एवढं मोठा एक अधिवेशन होतं आपल्या मुंबईमध्ये आणि अधिवेशन असताना तुम्ही कामगारांना नेत्यांना काय संदेश दिला? लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कामगार मोर्चातील सर्व पदाधिकारी प्रदेशचे, जिल्ह्याचे, विभागाचे आणि तालुक्याचे या सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या 6 महिन्यापासून जीव ओतून काम केलेलं होतं आणि त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आणि पक्षश्रेष्ठींनी त्या कामाचं कौतुकही केलं. तर आज एक दिवसीय अधिवेशनाच्या निमित्तानं या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करणं, त्यांचा आभार मानणं, त्याचप्रमाणे बुद्धिजीवी त्यांना काही गोष्टी सांगण्यात आल्या पाहिजेत किंवा त्यांना काही विषयावर ज्ञानदान केलं पाहिजे, अशा पवित्र हेतूनं आजची बैठक आयोजित केलेली होती. बैठकीच्या शेवटी आम्ही काही ठराव कामगार क्षेत्रातले जे आवश्यक आहेत ते ठराव मंजूर म्हणजे पक्षाच्या मोर्चाच्या वतीनं मंजूर केले. जे ठराव तुम्ही आज मंजूर केलेले आहे ते ठराव कधी पारित होणार? आता पद्धत अशी आहे की आम्ही कामगार मोर्चाचे ठराव हे पारित करून आम्ही पक्षश्रेष्ठींकडे जमा करतो. पक्षश्रेष्ठी संबंधित मंत्री, संबंधित विभाग आणि संबंधित कार्यालय यांना ते पाठवून विधायक जे ठराव असतील त्या ठरावावर जी पुढची काय कारवाई केली पाहिजे त्या पद्धतीने पक्ष कारवाई करतो. आज जो तुम्ही कामगार मोर्चाची जे योजना राबवलेली आहे, दरमहा 10,000 पेन्शन हे ते 1-2 त्याच्या स्कीमातून 9-10 नियम राबवलेले आहे, ते जाहीर केलेले आहे, ते केव्हा सुरू होणार? नाही, विषय असा आहे की हे सर्व कामं चालू आहेत, त्याच्यात काय बदल केले पाहिजेत, तर त्या बदलाच्या अनुषंगाने हे ठराव होतं. जसं आज आपण म्हटलं का दरमहा 10,000 पेन्शन भेट, दिवाळीला दरमहा 10,000 म्हणजे वर्षातून 10,000 भेटन, हे मिळणार का या दिवाळीपासून? काय सांगाल? हे पाठीमागच्या काळात झालेले आहेत शासनाकडनं, जिथे भारतीय जनता पार्टी आणि सहयोगीचं सरकार आहे आणि ते पैसे सर्व लोकांना, लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. पुढच्याही काळात ते चालू राहावेत आणि ते चालू राहतील अशा पद्धतीने ते आहे. हेच ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी एक आव्हान सुद्धा केलेले आहे का जे आता आज कामगार मोर्चा या ठिकाणी जो भरलेला होता आणि त्या कामगार मोर्चामध्ये काही नियम पारित केले, नियम बोललेले आहेत, त्या नियमानुसार त्यांना काहीतरी मानधन सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. काय सांगाल तुम्ही या अधिवेशनाबद्दल? आज या कामगार मोर्चा अधिवेशनामध्ये मी भारतीय जनता पार्टी धामणगाव कामगार मोर्चाचा संयोजक, धामणगाव विधानसभा कामगार मोर्चाचा संयोजक म्हणून या कामगार मोर्चाच्या अधिवेशनाला आलो होतो. या अधिवेशनामध्ये आपल्या कामगार बंधूंना कुठल्या प्रकारचे जे योजना आहे कशा प्रकारची राबवायची, अधिक लाभ त्यांना कशा प्रकारचा मिळावा आणि येणाऱ्या काळात कामगारांसाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसे काम होईल आणि सर्व नेटवर्क कशा प्रकारे जोडल्या जाईल त्याकरता आम्हाला इथे मार्गदर्शन करण्यात आले. आमच्या भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजयजी हरगुडे यांनी या कार्यक्रमाचं चांगल्या प्रकारे आयोजन आणि नियोजन केलं होतं. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा या भारतीय जनता पार्टी एक धामणगाव संयोजक म्हणून त्यांचे आभार मानतो. तुम्ही जे योजना राबवत आहे याकरता तुम्ही आज इथं मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे, काय सांगा? मी पहिल्या अधिवेशनाला आलो आहे. याच्या पहिले मी इमारत बांधकाम याच्यामध्येच काम करत होतो. आता या योजना आहे साहेबांनी सांगितल्या, कामगार मंत्र्यांनी, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यासाठी या शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं. एक दिवशी अधिवेशनमध्ये तुम्ही आले? हो. तुम्ही काय सांगा? तळागाळातील जे गोरगरीब जनता आहे, मजूर वर्ग आहे, त्यांच्यापर्यंत ह्या योजना पार्टीच्या आदेशानुसार सर्व कार्यकर्त्यांनी पोचवाव्या. मी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष. आज या अधिवेशनामध्ये आम्हाला जे काही सांगितण्यात आलेलं आहे, जे काही आम्ही मुद्दे मांडलेले आहेत, सर्वप्रथम ज्या काही आम्हाला अडचणी येत होत्या त्या ग्रामसेवकाच्या त्या आज आमच्या क्लिअर झालेल्या आहेत.
आणि तिथे आज नवीन ठराव पास झालेले आहेत. बांधकाम कामगारांना 10,000ची योजना, त्यानंतर त्यांना पेन्शन योजना, ह्या 2-3 ठराव आम्ही सांगितले होते की आज पास झालेले आहे. आणि जो काही बोगस धंदा चालू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही बोगस धंदा चालू आहे अमरावती जिल्ह्यात, जे नवीन एजंट लोक झालेले आहे, भरपूर पैसे देतात गोरगरिबापासून, जेणे की त्या फॉर्मला किंवा त्या योजनेला एवढा खर्च नसणे ते एजंट 1,000-2,000 रुपये एवढे पैसे पे करतात, पैसे मागतात. गोरगरीब लोक आहेत त्यांना देऊन पण देतात आणि त्यांचे कामं पण नाही करत. त्यामुळे आम्ही संघटनेमार्फत आम्ही हे नवीन म्हणजे जेवढे काही चार्जेस लागतात मॅक्झिमम चार्जेस करून त्यांना मोफत योजना हे पुरवत आहे. आणि बरेच आणि जेणेकरून ज्या श्रमिक कामगारांचे जे मुलं आहेत त्यांना त्या योजनेचा पुरेपूर लाभ मिळाला पाहिजे.